मित्रांनो, नवीन वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. तुम्हाला नवीन वर्षाकडून खूप अपेक्षा असतील की या वर्षी मी माझ्या जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होईन. या वर्षी मी पैसे कमवीन आणि माझे छंद पूर्ण करीन. कर्जातून मुक्त होईन. मी स्वतःसाठी घर बनवीन. स्वतःसाठी नवीन गाडी घेईन. सर्वांनी नवीन गोष्टींचा विचार केला असेल, पण मित्रांनो, आपण जे विचार करतो ते प्रत्येक वेळी होत नाही. पण जर तुम्ही या 2 गोष्टी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या खिशात ठेवल्या, तर विश्वास ठेवा की तुम्ही जे विचारही केले नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्हाला मिळेल. मित्रांनो, वर्ष 2026 हे काही सामान्य वर्ष नाही. हे ते वर्ष आहे मित्रांनो, जेव्हा ग्रहांची चाल माणसाच्या नशिबाला धोकादायकपणे उजळवेल. या वर्षाच्या सुरुवातीलाच जर तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या मित्रांनो, तर तुमच्या जीवनात जेवढे कर्ज आहे ते तुटू लागेल. शत्रू स्वतः दूर होतील. तंत्रमंत्र असो, टोनाटोटका असो, तेही निष्फळ होईल. लपलेले गद्दार जर तुमचे असतील तर तेही बेनकाब होतील. स्त्रीचे खरे प्रेम तुम्हाला मिळेल. कोणाशी प्रेम विवाह करायचा असेल तर तोही होईल. संतती सुखाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या घरात माता लक्ष्मी टिकेल आणि मनाला शांती मिळेल, ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत आहात. बघा, गरिबी कधी पैशांमुळे येत नाही. गरिबी येते ऊर्जेच्या कमतरतेमुळे. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होऊ लागते किंवा अपवित्र होते, आणि जेव्हा आपली ऊर्जाही मित्रांनो नकारात्मक होते, तेव्हा आपल्या हातातून लक्ष्मीही दूर होते. आपल्या घरातूनही लक्ष्मी निघून जाते. मग आपल्या घरात हळूहळू धनदौलतीची कमतरता होते. घरात दरिद्रता येते, कंगालपणा येतो. पण तेच मित्रांनो, दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक आणि पवित्र असेल आणि खूप तीव्र असेल मित्रांनो, आणि आपल्या घराची ऊर्जाही जेव्हा वाढते मित्रांनो, तेव्हा रस्त्यावर बसलेला माणूसही राजा बनतो. आपले धर्म आणि आपले शास्त्र हेच सांगतात की लक्ष्मी तिथे नसते जिथे गोंधळ असतो. लक्ष्मी तिथे असते जिथे शुद्ध भाव असतो. आणि या 2 गोष्टी असतात. आणि त्या कोणत्या 2 गोष्टी आहेत त्याबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, 2026 साली शनी असो किंवा राहू असो किंवा गुरु असो, हे तिन्ही ग्रह हेच सर्वात मोठे ग्रह आहेत. आणि हेच तिन्ही ग्रह तुमचे जीवन उज्ज्वल करणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासूनच या तिन्ही ग्रहांची तिरकस नजर थेट तुमच्यावर पडेल. आणि हे तिन्ही ग्रह तुमची परीक्षाही घेतील आणि तुमच्याकडून खूप काही गोष्टी हिसकावून घेतील आणि तुम्हाला खूप काही गोष्टी देतीलही. धनही देतील, सुखही देतील, दौलतही देतील, प्रेमही देतील आणि तुमच्याकडून खूप काही घेतीलही. आणि आज मी ज्या 2 गोष्टी सांगणार आहे, त्या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल, तेव्हा शनी असो, राहू असो किंवा गुरु असो, तुमचे नवग्रह मजबूत होतील. मित्रांनो, तुम्हाला ग्रहांची शांतीही मिळेल. गेल्या वर्षी मी मित्रांनो तुम्हाला 3 गोष्टींबद्दल सांगितले होते आणि अनेकांनी वर्षाच्या सुरुवातीलाच त्या गोष्टी आपल्या खिशात ठेवल्या आणि वर्षाच्या काही महिन्यांतच अनेकांच्या जीवनात चमत्कार घडले. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नव्हते त्यांनी स्वतःचे घर बनवले. कोणी कर्जातून मुक्त झाले, कोणी आलिशान जीवन जगू लागले, कोणाकडे मोठ्या मोठ्या गाड्या आल्या, कोणी रस्त्यावरून उठून बंगल्यापर्यंत पोहोचले. मित्रांनो, आणि हे मी म्हणत नाहीये, हे लोक कमेंटमध्ये म्हणतात की गुरुजी, तुम्ही जो उपाय सांगितला होता त्याचा इतका शानदार परिणाम झाला आहे, तर आता पुन्हा नवीन वर्ष येत आहे, तर गुरुजी पुन्हा मला सांगा की आता मी पर्समध्ये काय ठेवू. तर मित्रांनो, पुन्हा मी तुम्हाला त्या 2 गोष्टींबद्दल सांगेन. त्या 2 गोष्टी सर्वात वेगळ्या आहेत, सर्वात गुप्त आहेत आणि सर्वात चमत्कारिक आहेत. आणि जेव्हा मित्रांनो या 2 गोष्टी तुम्ही ठेवाल, तेव्हा खात्री बाळगा की ब्रह्मांडातील सर्व ऊर्जा तुमचे जीवन स्वर्ग बनवण्यात लागतील. ब्रह्मांडातील प्रत्येक ऊर्जा तुमच्या जीवनातील दुःखे
अडचणी, प्रत्येक संकट दूर करण्यात लागतील. मला माहीत आहे की तुमच्या जीवनात खूप दुःख चालू आहेत, खूप अडचणी आहेत, पैशांचीही कमतरता आहे, मनात चिंता, तणाव इतके आहेत की तुम्ही रात्री झोपू शकत नाही. गेल्या वर्षी जे विचारले होते ते तर झालेच नाही, उलट आणखी वाईट झाले. आनंद आले पण टिकले नाहीत, धन आले पण थांबले नाही, हात रिकामे राहिले, पैसे तर आले पण वाचलेच नाहीत, इकडे तिकडे गेले. पण आता या वर्षी असे व्हायला नको. आता या वर्षी या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल तेव्हा पैसे येतील आणि तुमच्याकडे नेहमी टिकून राहतील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही हातात घेतलेले काम पूर्ण होईल. प्रत्येक ठिकाणी तुमची प्रगती होईल. शत्रूंपासूनही सुटका मिळेल. कोणाला घाबरण्याची गरज नाही की कोणाची वाईट नजर लागेल. कोणी तंत्रमंत्र करेल, कोणाला घाबरण्याची गरज नाही. जे जळणारे आहेत, जे तुमची निंदा करतात, तेही तुमच्या पुढे तुमच्या पाया पडतील. मित्रांनो, संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल तर त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती देत आहे. पहिल्या गोष्टीकडे वळतो त्याआधी व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा. इतका महत्त्वाचा व्हिडिओ आहे, वारंवार मिळत नाही, तर कृपया करून व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा. मित्रांनो, संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ख्या मनाने, ख्या श्रद्धेने 3 वेळा मित्रांनो जय माता दी नक्की लिहा. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. मित्रांनो, माता राणीचा आशीर्वाद मिळेल आणि जय बागेश्वर धाम सरकार देखील नक्की लिहा. मित्रांनो, चला व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट असेल मित्रांनो, विवाहासाठी. होय, ज्या लोकांना प्रेम विवाह करायचा आहे किंवा ज्या लोकांना लग्न करायचे आहे, मनासारखा जीवनसाथी हवा आहे, तर मनासारखा जीवनसाथी मिळेल. कोणावर प्रेम करत असाल तर तो ती देखील तुमच्यावर प्रेम करू लागेल. विवाह होण्यात काही अडचण येत असेल तर ती देखील दूर होईल आणि असा जीवनसाथी मिळेल जो 7 जन्मांपर्यंत तुमची साथ देईल, तुमच्या कुटुंबाची साथ देईल. आणि हा उपाय केल्याने जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जीवनातील अडचणी आणि समस्या दूर होतील आणि वैवाहिक जीवन मधुर होईल. तुमचा जीवनसाथी तुमचे प्रत्येक म्हणणे ऐकेल. तर खूपच शानदार उपाय आहे. विवाह सुख हवे असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित सुख हवे असेल, ते तुम्हाला मिळेल. उपाय काय आहे ते लक्षपूर्वक ऐका. बघा, जेव्हा आपला शुक्र ग्रह कमजोर असतो तेव्हा विवाह होण्यास उशीर होतो आणि प्रेमही टिकत नाही. नातेसंबंध जुळूनही तुटतात. लोक म्हणतात की आम्ही चांगले आहोत, सुशिक्षित आहोत, कमावतो, तरीही लग्न का होत नाही. स्थळ येते पण तुटते. प्रेम आहे पण विवाहापर्यंत गोष्ट पोहोचत नाही. बघा, आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की विवाह केवळ माणसाशी होत नाही, विवाह वेळेच्या चक्राने होतो. आणि जर त्यावेळी शुक्र ग्रह कमजोर असेल तर तुमची जिंदगी कितीही चांगली असो, आकर्षण असो, तरीही गोष्ट बनणार नाही. तुमच्याकडे पैसा असला तरीही गोष्ट बनणार नाही. प्रेम असले तरीही विवाहात अडथळा येईल. समाज, कुटुंब किंवा परिस्थिती तुमच्या आडवी येईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनुष्य बेचैन होतो, आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणूनच विवाहाचा उपाय फक्त लग्नासाठी नसतो. हा तो उपाय आहे ज्यामुळे व्यक्तीची ऊर्जा विवाहासाठी योग्य बनते. मित्रांनो, आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवाल तेव्हा तुमची ऊर्जा इतकी चांगली होईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सर्वजण तुमच्यावर प्रेम करू लागतील. तुमच्याकडे आकर्षण वाढेल मित्रांनो. आणि तुम्हाला लग्न करायचे असेल तर लग्नही होईल, प्रेम विवाहही होईल, प्रत्येक अडथळा दूर होईल. काय करायचे आहे? पांढरी कवडी घ्यायची आहे. ती एकदम खरी असावी, तुटलेली नसावी. पांढरी कवडी घ्यायची आहे. बघा,
पांढरी कवडी काही सामान्य नाही. पांढऱ्या कवडीचा संबंध शुक्र ग्रहाशी आणि समुद्र तत्वाशी असतो आणि यात स्त्री ऊर्जा देखील आहे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जिथे कवडी असते तिथे आकर्षण असते आणि जिथे आकर्षण असते तिथे संबंध टिकतो. तुम्हाला त्या कवडीवर थोडे चंदन लावायचे आहे. होय, थोडे चंदन लावायचे आहे आणि थोडे अत्तर त्यावर शिंपडायचे आहे. यामुळे तुमचा शुक्र मजबूत होईल. शुक्र मित्रांनो लगेच सक्रिय होईल. आता काय करायचे आहे? नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सकाळी स्नान करून आपले मन शांत ठेवायचे आहे आणि मग ती पांढरी कवडी हातात घ्यायची आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचे आहे की विवाहाचे जे काही अडथळे आहेत ते देवाने दूर करावेत, बालाजी महाराजांनी दूर करावेत आणि ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा. सर्वात आधी पर्स स्वच्छ करा आणि त्यावर थोडे गंगाजल शिंपडा आणि मग ती कवडी आपल्या पर्समध्ये ठेवा. काही दिवसांतच तुमच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होईल. विवाह निश्चित होईल. मित्रांनो, खूप लवकर चांगला जीवनसाथी मिळेल. आता पुढची गोष्ट मित्रांनो, पुढची गोष्ट कर्जमुक्तीसाठी. होय, यानंतर धनप्राप्तीसाठीची गोष्ट असेल. अमाप धनसंपदा हवी आहे. करोडो रुपयांचे धन हवे आहे. कमी मेहनतीत खूप धन कमवायचे आहे. ऐशोआराम करायचा आहे. जर तुम्हाला खूप धन हवे असेल, तुमच्या मोठ्या मोठ्या फट्या असाव्यात, मोठे मोठे व्यवसाय तुमचे चालावेत, खूप सारी जमीन जुमला तुम्हाला हवा असेल तर ती 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट असेल. ती खिशात ठेवा. आणि मग 4थ्या क्रमांकावर आजारातून मुक्तीसाठी. बघा, जर गंभीर आजार असेल, कॅन्सर असो, ब्लड प्रेशर असो, डायबिटीज असो किंवा किडनीचा आजार असो, हृदयाचा आजार असो, कोणताही आजार असो, जर आजारातून मुक्ती हवी असेल, नेहमी चांगले राहायचे असेल, तर मग 4थ्या क्रमांकाची गोष्ट खिशात ठेवून घ्या. गंभीरात गंभीर आजार दूर होईल. 5व्या क्रमांकावर असेल मित्रांनो सर्व प्राप्तीसाठी. म्हणजेच एकच गोष्ट खिशात ठेवा ज्यामुळे सर्व अडचणी दूर होतील, सर्व काही मिळू लागेल. जीवनात शांती असेल, मन शांत असेल, घर कुटुंबात सुख शांती राहील, धन दौलतही इतकी असेल की सर्व काही चांगले राहील. तर 5व्या क्रमांकाची गोष्ट. तर एकामागून एक गोष्टींकडे मी वळेन. स्टेप बाय स्टेप सर्व उपाय सांगेन. 2026 ची सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो. तर लक्षपूर्वक माझ्यासोबत रहा आणि एकाही गोष्टीत चूक झाली तर पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते. तुमचे येणारे हे नवीन वर्ष मित्रांनो आता तुम्हाला संधी मिळणार नाही. यापूर्वीही तुम्ही खूप चुका केल्या आहेत आणि आता चुकांना वाव नाही. वर्षानुवर्षे निघून जात आहेत आणि हा वेळ जात नाहीये. हे तुमचे आयुष्य जात आहे. जी गोष्ट तुम्ही या वर्षी कराल ती गोष्ट तुम्ही आजपासून 5 वर्षांपूर्वीही करू शकला असता. जर आजपासून 5 वर्षांपूर्वी तुम्ही माझ्यासोबत जोडले असता किंवा तुम्ही माझे ऐकले असते, पण तुम्ही माझ्यासोबत नव्हता. पण ठीक आहे, जे झाले ते झाले. आता वेळ वाया घालवू नका आणि माझे प्रत्येक बोल लक्षपूर्वक ऐका. आता आहे मित्रांनो कर्जमुक्तीचा उपाय. लक्ष देऊन ऐका. बघा, कर्ज कधीही अचानक येत नाही. कर्ज तेव्हा येते जेव्हा मेहनतीनंतरही पैसा टिकत नाही. वारंवार कर्ज घ्यावे लागते. पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो. व्यक्ती आतून भीती आणि चिंतेत जगू लागतो. कर्ज घ्यावे लागते. बकवाले वारंवार त्रास देतात. कर्जदार त्रास देतात. हे सर्व काय आहे? होय, असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शास्त्र आणि धर्म हेच सांगतो की कर्ज हे शनिदेवाचे विषय आहे आणि कर्जातून मुक्ती ही गुरुच्या कृपेने होते. कर्जातून मुक्ती ही गुरुच्या कृपेने होईल आणि कर्ज हे शनीचा विषय आहे मित्रांनो. आणि जेव्हा शनी कठोर होतो आणि जेव्हा गुरु कमजोर पडतो तेव्हा व्यक्ती जबाबदाऱ्या उचलतो पण त्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच कर्जमुक्तीचा उपाय करणे खूप महत्वाचे आहे.
नाहीतर कर्ज वाढत वाढत माणसालाच बुडवते. मित्रांनो, हे फक्त पैसे परत करण्याचे नाही, हे शनीला शांत करण्याचे आणि गुरुला सक्रिय करण्याचे उपाय आहे. मित्रांनो, उपाय काय आहे लक्ष देऊ नये का? तुम्हाला तांब्याचे एक छोटे नाणे घ्यायचे आहे. होय, तांब्याचे छोटे नाणे. त्या तांब्याच्या छोट्या नाण्यासोबत तुम्हाला हळदीची एक छोटी गाठ घ्यायची आहे. होय, हळदीची गाठ तुम्हाला घ्यायची आहे. आता लक्ष देऊ नये का? तांब्यामध्ये पृथ्वी तत्व असते, जे आपल्या कर्मांची शुद्धी करते आणि जे क्षण आहे, जे कर्ज आहे, त्याचे कटाव करते. आणि हळद ही गुरुची शक्ती आहे मित्रांनो, जी व्यक्तीला कर्जातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवते. तुम्हाला मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीलाच संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. सर्वात आधी शनी मंदिरात जा. शनी मंदिरात जाऊन तो जो तांब्याचा तुकडा आहे, होय, तांब्याचे जे नाणे तुम्ही घेतले आहे, ते शनिदेवाला अर्पण करा. म्हणजेच शनिदेवाजवळ ते तांब्याचे नाणे ठेवा आणि तिथे थोडा वेळ ठेवल्यानंतर शनिदेवाकडे कर्जमुक्तीची विनंती करा. आणि मग तेच तांब्याचे नाणे परत घरी घेऊन या आणि त्याच्यासोबत एक छोटी हळदीची गाठ घ्या. हा छोटा हळदीचा तुकडा घ्या आणि त्या पिवळ्या, होय, तांब्याच्या नाण्याला दोन्ही तुम्हाला आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे. एकतर एखाद्या कपड्यात बांधून घ्या किंवा एखाद्या झीप असलेल्या पिशवीत ठेवा आणि ते आपल्या जवळ ठेवा. यामुळे मित्रांनो, तुमचे कर्ज लवकरच फेडले जाईल. शनिदेव अशी कृपा करतील की तुम्ही कर्जातून लगेच बाहेर पडाल. कसेही करून असे योग बनतील की तुम्ही कर्जातून कायमचे मुक्त व्हाल. सर्व मार्ग खुले होतील. मित्रांनो, जे मार्ग बंद आहेत ते खुले होतील. आणि जेव्हा शनीची कृपा होते ना, तेव्हा माणसाला समजत नाही की पैसा कुठून येत आहे. मी समस्यांमधून बाहेर कसा पडत आहे, तुम्हाला समजणार नाही. शनीची कृपा अशीच असते. आणि जेव्हा शनी परीक्षा घेतो, जेव्हा राहू परीक्षा घेतो, तेव्हाही असेच होते. एकामागून एक प्रत्येक प्रकारे संकट येते. तर मित्रांनो, ही गोष्ट खिशात ठेवा. कर्जातून मुक्त व्हाल. आणि हो, लक्षात ठेवा की प्रत्येक शनिवारी कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालणे खूप महत्वाचे आहे. हे काय करेल? तुमच्या कर्मांना व्यवस्थित करेल, संतुलित करेल, ज्यामुळे कर्ज लवकरच फेडले जाईल. पण मेहनत तर सर्व लोक करतात. खूप लोक मेहनत करतात, पण उच्च पद मिळत नाही. स्वप्ने अपूर्ण राहतात. गाडी, बंगला, वैभव फक्त स्वप्न बनून राहते. मित्रांनो, जिथे आजूबाजूचे नातेवाईक सर्व लोकांना आपण पाहतो, ते आपल्या जीवनात प्रगती करतात. प्रत्येक गोष्ट ते मिळवत राहतात. कधी काय तर कधी काय ते आपल्या जीवनात मिळवत असतात. त्यांचे जीवन शानदारपणे व्यतीत होते, कारण त्यांच्याकडे इतके धन असते की त्यांची प्रत्येक स्वप्ने पूर्ण होतात. त्यांचे मुले असोत किंवा कुटुंबातील लोक, त्यांची ही स्वप्ने सहजपणे पूर्ण होत असतात. पण आपल्या जीवनात काय? धनाची कमतरता. आणि धनाची कमतरता असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मनाला नियंत्रित करावे लागते. मुलांनाही आपल्याला मन मारण्यासाठी सांगावे लागते. कुटुंबालाही मन मारण्यासाठी सांगावे लागते. आणि स्वतःलाही प्रत्येक गोष्टीत नियंत्रित करावे लागते. पण का? कारण चंद्र कमजोर असतो, लक्ष्मी अस्थिर असते आणि जे घर आहे त्याच्या ऊर्जेमध्येही दोष लागलेले असतात. आपल्या घराच्या ऊर्जेमध्येही जेव्हा दोष असतो, जेव्हा आपली ऊर्जा नकारात्मक असते, तेव्हा आपल्याजवळ लक्ष्मी टिकत नाही, आपल्याजवळ धन येत नाही. तेच काही लोक असे असतात जे कमी मेहनतीतही अपार धनसंपदा मिळवतात. जास्त काही करत नाहीत, पण धन धोकादायक रूपाने येते. पाण्यासारखे त्यांच्याजवळ धन वाहते. असे का होते? काय त्यांच्या आयुष्यात आणि केवळ त्यांच्याजवळ माता लक्ष्मी असते असे नाही. त्यांच्याजवळ चांगली ऊर्जा आहे. त्यांच्या घरात चांगली ऊर्जा आहे आणि तीच गोष्ट तुमच्याजवळ नाही. तर मित्रांनो, हा जो उपाय आहे, हा पूर्वीच्या काळात राजा महाराजाही करत होते, सम्राट करत होते.
मोठे मोठे व्यापारी आजही हेच उपाय करत राहतात. वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे व्यापारी, मोठे शेठ लोक, मग तो व्यापार असो किंवा कोणताही असो, हेच उपाय करतील आणि मग वर्षभर ते खूप धन कमावतील. आणि जर तुम्हीही हा उपाय कराल तर खात्री बाळगा की या वर्षी तुम्हाला मोठे बंगले हवे असतील, मोठ्या मोठ्या संपत्त्या हव्या असतील, गाड्या हव्या असतील, ते सर्व तुम्हाला मिळेल. मित्रांनो, धनाच्या योगा इतके शानदार बनतील की तुम्हालाही समजणार नाही की पैसा कुठून येत आहे. इतका पैसा येईल, पैशातून पैसे बनतील. मित्रांनो, संपत्तीतून संपत्ती बनणे सुरू होईल. जिथे जिथे तुम्ही हात ठेवाल तिथून माता लक्ष्मी उत्पन्न होऊ लागेल. काय करायचे आहे? लक्षपूर्वक ऐका. या उपायामुळे मित्रांनो, लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि शुक्र हे चारही ग्रह एकाच वेळी सक्रिय होतील. तुमची ऊर्जा शुद्ध होईल. सर्वात आधी तुम्हाला तुमचे घर शुद्ध करायचे आहे आणि तुमची ऊर्जा शुद्ध करायची आहे. ते कसे होईल मी तुम्हाला सांगतो. घरात गंगाजल शिंपडायचे आहे आणि चांगली साफसफाई देखील करायची आहे मित्रांनो, आणि स्वतःलाही व्यवस्थित ठेवायचे आहे. तुम्हाला मित्रांनो एक पिवळे कापड घ्यायचे आहे. एक छोटेसे पिवळे कापड घ्यायचे आहे. त्या पिवळ्या कापडात चांदीचे एक छोटेसे नाणे घ्यायचे आहे. जर तुमचे बजेट नसेल, पैशांची कमतरता असेल, तर चांदीची कोणतीही वस्तू तुमच्या घरात पडलेली असेल, चांदीची अंगठी असेल किंवा चांदीचा कोणताही दागिना असेल, तर तो शुद्ध करून घ्या, धुवून घ्या, गंगाजल टाका आणि मग त्याचा वापर करा. किंवा तुम्ही बाजारात जाऊन चांदीची एक छोटीशी नवीन वस्तू देखील आणू शकता. ती तुम्ही पिवळ्या कापडात ठेवा. आणि पुढची गोष्ट आहे मित्रांनो, थोडीशी पिवळी मोहरी. होय, पिवळी मोहरी घ्यायची आहे. पुढची गोष्ट चांदी झाली, मोहरी झाली. आता घ्यायचे आहे केशर. होय, केशर. केशराचे 2 ते 3 धागे घ्यायचे आहेत. या तीनही गोष्टी पिवळ्या कापडावर ठेवा. चांदी कशासाठी आहे? माता लक्ष्मीचे रूप चांदी आहे. चांदी माता लक्ष्मीला खूप आवडते आणि चांदीमुळे शुक्र मजबूत होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकेल, तुमच्या जवळ टिकेल. चांदी धन टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मोठे मोठे अवसर येतील. तुमच्याजवळ मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील. कमी मेहनतीत धन येईल. पिवळी जी मोहरी आहे ती नकारात्मकता दूर करेल, तुमच्या घराची ऊर्जा चांगली बनवेल आणि तुमच्या आतली ऊर्जा चांगली बनवेल. केशर कशासाठी? केशर जो गुरुग्रह आहे त्याला सक्रिय करेल. लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या जवळ राहील. अचानक जे धन आहे ते येऊ लागेल. थांबलेले पैसे येतील. नशीब उघडण्यास मदत मिळेल. आता याची एक पोटली बनवा. होय, आता याची एक पोटली बनवा आणि त्या पोटलीवर तुम्हाला लाल धागा बांधायचा आहे. तुम्ही कलावा देखील बांधू शकता. यामुळे काय होईल? धनावर लागलेली नजर दूर होईल. जर धन येत असेल आणि कोणी नजर लावत असेल, जे छुपे शत्रू आहेत ते नजर लावतातच, तर त्यांची नजर लागणार नाही आणि मग आपल्या घराची लक्ष्मी सुरक्षित राहील. तर मित्रांनो, हा उपाय केल्याने धन येईल, धन टिकेल, धन सुरक्षित राहील आणि खूप येईल. मित्रांनो, इतके येईल की तुम्हीही विचार कराल की हे देवा, ही तुझी कोणती लीला आहे? जिथे एकेकाळी खायला दाणे नव्हते तिथे आता सांभाळता सांभाळवत नाहीये. धन इतके येत आहे की तुम्ही इतके आश्चर्यचकित व्हाल. तुमचे नातेवाईक विचारात पडतील की हा कोणते काम करत आहे? कुठे काही बेकायदेशीर काम तर करत नाहीये. इतके धन कसे येत आहे? इतका चमत्कारी हा उपाय आहे. मी कोणतेही दावे करत नाही. मी फक्त व्यावहारिक गोष्टी सांगतो. धर्म आणि शास्त्रांनुसार आणि या गोष्टी 100% कार्य करतात. 100% परिणाम देतात. तुम्हीही कराल तर तुम्हालाही परिणाम मिळेल. कमी मेहनत जास्त वेळ, कमी मेहनत जास्त संपत्ती. सर्व गोष्टी स्मार्ट पद्धतीने होऊ लागतील. आता मित्रांनो, आजारातून मुक्तीसाठी उपाय सांगत आहे आणि हे सर्व जेवढे उपाय सांगत आहे
हे सर्व वर्षाच्या सुरुवातीलाच करून टाका. जेव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि वर्ष सुरू होताच उपाय करून टाकायचा आहे, जेणेकरून या पूर्ण वर्षात तुम्हाला मग या गोष्टी खिशात ठेवाव्या लागतील. खिशातून बाहेर काढायच्या नाहीत. पर्समध्ये ठेवा किंवा खिशात ठेवा किंवा ताबीज बनवून गळ्यात घाला किंवा हाताच्या बाहूंमध्ये घाला, कुठेही घाला, पण आपल्या शरीराशी जोडलेले ठेवा. फक्त एवढे लक्षात ठेवा की या वस्तू तुमच्याजवळ असाव्यात. आणि हो, एक गोष्ट नीट ऐका, या वस्तूंबद्दल कोणालाही सांगायचे नाही. तुमची पत्नी असेल तर पत्नीलाही सांगायचे नाही. तुमची मुले असतील तर मुलांनाही सांगायचे नाही. आईलाही सांगू नका, वडिलांनाही सांगू नका. मित्र, नातेवाईक, शेजारी तर दूरच राहिले. मित्रांनो, कोणालाही सांगायचे नाही. फक्त मन स्वच्छ असावे आणि गुप्तपणे उपाय करायचे आहेत. आता मी आजाराबद्दल सांगत आहे. बघा, जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरात कोणाला गंभीर आजार असेल आणि तो दूर होत नसेल, तर तुम्ही हा उपाय करा. यामुळे काही दिवसांतच तो आजार दूर होऊ लागेल, शरीर निरोगी होईल. आणि जर तुम्हाला भविष्यात कोणताही आजार होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे तुम्हीही भविष्यात आजारी पडणार नाही. कोणताही मोठा आजार तुम्हाला होणार नाही. बघा, जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा पैसाही वेगाने खर्च होतो, कुटुंबाची ऊर्जाही नष्ट होते. माणूस आणि संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या रिकामे होते. आणि मग तो पैशाने असो किंवा मित्रांनो मनाने असो, प्रत्येक बाजूने माणूस त्रस्त असतो. त्यामुळे आजार देवाने कोणालाही देऊ नये, शत्रूलाही देऊ नये. आणि मी तुम्हालाही हेच सांगतो. त्यामुळे एक उपाय घेऊन आलो आहे. तोच उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे. काय करायचं ते लक्ष देऊन ऐका मित्रांनो. मी थेट त्या गोष्टीकडे वळतो आणि ती गोष्ट म्हणजे तुळशीचं सुकलेलं मूळ. होय मित्रांनो, तुमच्या घरी किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठेही तुळशीचं रोप असेल तर त्याचं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे. ते थोडा वेळ उन्हात ठेवा, जेणेकरून ते थोडे सुकेल. ही खूप शक्तिशाली गोष्ट आहे. बघा, तुळशीचा संबंध थेट निरोगी शरीराशी जोडलेला आहे. मित्रांनो, शरीराची जीवन ऊर्जा मजबूत मानली जाते. वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी, दीर्घ आजारातून मानसिक शांतीलाही शक्ती देते. मित्रांनो, ही गोष्ट काय करायची आहे? पिवळ्या किंवा पांढऱ्या कपड्यात तुम्हाला हे मूळ बांधून घ्यायचे आहे आणि या मुळाला सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्या. गंगाजल असेल तर त्याने धुवा किंवा स्वच्छ पाणी असेल तर त्याने धुवा. आणि मग ते मूळ तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि तुमच्या कुलदेवी देवता आणि तुमच्या पितृदेवी देवतांचे ध्यान करा आणि निरोगी शरीर आणि गंभीर आजारातून मुक्तीचा संकल्प करा की हे देवा, हे माझ्या कुलदेवी देवता, हे माझ्या पितृदेवता, मला नेहमी आजारांपासून दूर ठेवा किंवा माझ्या या गंभीर आजारातून मला मुक्ती द्या. आणि मग ते तुळशीचं मूळ तुमच्या खिशात ठेवा किंवा तुमच्या गळ्यात धारण करा, तुमच्या हातात धारण करा. बघा, तुळशीच्या मुळात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि तुळशीचं महत्त्व तर आपल्या धर्मात खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य देवता यात समाविष्ट होतात. तर हा उपाय नक्की करा. आता मी त्या शेवटच्या गोष्टीकडे जात आहे, जी तुम्ही खिशात ठेवली तर हे नवीन वर्ष, संपूर्ण 2026 वर्ष तुम्हाला सर्व प्रकारचे सुख मिळेल. धनसंपत्तीचे सुख असो, कर्जमुक्ती असो, संतती प्राप्ती असो, विवाहातील अडथळे दूर करायचे असोत, या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला मित्रांनो फरक दिसून येईल. संपूर्ण 2026 चिंता आणि तणावापासून मुक्त राहील. मानसिक शांती मिळेल, धनसंपत्ती मिळेल, कर्जातून मुक्ती मिळेल, विवाह सुख मिळेल, संतती सुख मिळेल आणि संपूर्ण 2026 चिंतामुक्त जीवन राहील. मित्रांनो, फक्त एकच वस्तू आहे जी सर्वांवर काम करते. ती काय आहे? ती आहे मित्रांनो पंचमुखी रुद्राक्ष. होय, पंचमुखी रुद्राक्ष हीच मित्रांनो एक गोष्ट आहे आणि दुसरी कोणतीही गोष्ट नाही. का?
कारण पंचमुखी रुद्राक्ष ही काही सामान्य गोष्ट नाही. मला माहीत आहे की काही लोकांनी ते आपल्या गळ्यात धारण केले असेल, पण हा जो उपाय मी सांगत आहे तो वेगळा करायचा आहे. तुम्हाला काय करायचे आहे? पंचमुखी रुद्राक्ष घ्यायचे आहे, कारण त्यात 5 तत्वे असतात: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. 5 इंद्रिये देखील असतात. 5ही ग्रहांचे संतुलन देखील होते. आणि आपले शास्त्र असेच सांगते की ज्याच्याकडे पंचमुखी रुद्राक्ष आहे त्याच्याकडे चिंता टिकू शकत नाही. यामुळे मानसिक शांती मिळेल. भीती असो, बेचैनी असो, तणाव असो, सर्व दूर होतील. झोप येईल. चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याची शक्ती वाढेल. आत्मविश्वास वाढेल. चुकीचे खर्च थांबतील. धन टिकू लागेल. योग्य संधी तुमच्याकडे येतील. तसेच शनीचा दबाव कमी होईल, ज्यामुळे कर्जातून मुक्ती मिळेल. जबाबदाऱ्या थोड्या हलक्या होतील आणि विवाहाचे सुखही मिळेल. संततीचे सुखही मिळेल. हे खिशात कसे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगतो. काळ्या किंवा लाल धाग्यात बांधून ते थेट पाकिटात किंवा थेट खिशात ठेवा. कोणाला दाखवू नका. पाण्यात भिजवू नका. या गोष्टीची काळजी घ्या. कोणताही मंत्र आवश्यक नाही. कोणतीही पूजा आवश्यक नाही. फक्त श्रद्धा असावी. आणि जर या सर्व गोष्टींसाठी काही कठोर नियम असतील मित्रांनो, तर तो कठोर नियम हाच आहे: जर तुम्ही नशा करत असाल तर तुम्ही 24 तास नशा करत नाही. जेव्हा तुम्ही नशा कराल तेव्हा या गोष्टी स्वतःपासून दूर ठेवा. आणि जेव्हा तुम्ही नशेतून बाहेर याल तेव्हा आंघोळ करून या गोष्टी पुन्हा तुमच्याजवळ ठेवा. स्मशानात जात असाल किंवा नकारात्मक ठिकाणी जात असाल, स्मशान, कब्रिस्तान, तर या गोष्टी तुमच्या घरापासून, स्वतःपासून दूर ठेवा. आणि मग जेव्हा तुम्ही तिथून परत याल तेव्हा आंघोळ करून पुन्हा तुमच्याजवळ ठेवा. तर मित्रांनो, या 2026च्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या खिशात ठेवल्या पाहिजेत. तुमच्या समस्येनुसार तुम्ही तुमच्या खिशात वस्तू ठेवू शकता. कोणतेही कठोर नियम नाहीत. सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी मी मित्रांनो शास्त्रांच्या आधारावर, धर्माच्या आधारावर तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि या सर्व चमत्कारी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 100% परिणाम देतील. फक्त काही दिवसांतच. वर्षभर तुम्हाला त्या तुमच्या खिशातच ठेवायच्या आहेत. त्यांना कुठेही दूर घेऊन जाऊ नका. जोपर्यंत तुम्ही त्या तुमच्या खिशात ठेवाल तोपर्यंत तुमच्या जीवनाची ऊर्जा शानदार राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, काही उपाय समजला नसेल, काही गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये जा आणि विचारू शकता. माझ्याकडून सध्या तरी सर्व प्रेक्षकांना धन्यवाद.